नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी. माघ महिन्यातील शुक्ल पंचमीला आपण वसंत पंचमी म्हणून साजरी करत असतो. आणि वसंत पंचमी यावर्षी 23 जानेवारी 2026 वार शुक्रवार तर या दिवशी आलेले आहे. तर या दिवशी माता सरस्वतीची पूजा आपण करत असतो. आणि या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी कुठली सेवा करावी आणि ती सेवा कशी करावी, यासोबतच वसंत पंचमी ही कशा प्रकारे साजरी करावी, तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. तर बघा, 23 जानेवारीला वसंत पंचमी ही आली आहे आणि या दिवशी प्रत्येक घरामध्ये आपल्या लहान मोठी मुलंही असतातच. काहींचं शिक्षण झालेलं असतं, तर काही हे शिकत असतात आणि त्यांच्यासाठी काही सेवा आपल्याला करायची आहे. त्यासोबतच माता सरस्वतीची पूजा आपण त्यांच्याकडनं करून घ्यायची आहे. तर प्रथम माता सरस्वतीची या दिवशी पूजा आपल्याला करायची आहे. तर सरस्वती मातेचं यंत्र किंवा तुमच्याकडे फोटो असेल तर त्याची देखील तुम्ही पूजा करू शकता. किंवा यंत्र हे तुम्ही कुठेही कोणत्याही दुकानामध्ये तुम्हाला मिळून जाईल, तर ते यंत्र आणून देखील तुम्ही त्याची पूजा करू शकता. किंवा ते नसेल तर तुम्ही एका वहीवर, एका व्हाईट पेपरावर तुम्ही सरस्वती यंत्र काढू शकता आणि त्याची देखील पूजा करू शकता. आणि पूजा झाल्यानंतर हे यंत्र आपल्याला मुलं ज्या ठिकाणी अभ्यास करतात तर त्या ठिकाणी आपल्याला त्यांच्या समोरच्या बाजूने लावायचं आहे. तर या यंत्राला किंवा माता सरस्वतीचा फोटो असेल तर त्याला आपल्याला हळदी कुंकू अक्षता अर्पण करायचं आहे, पिवळी फुलं अर्पण करायची आहे. त्यासोबतच या दिवशी पिवळे वस्त्र तुम्ही आवर्जून परिधान करा आणि तुमच्या मुलांना देखील पिवळे वस्त्र परिधान करायला सांगा. मासिक धर्म विटाळ सुतक असेल तर तुम्ही करू नका. माता सरस्वतीला पिवळे फुलं आपल्याला अर्पण करायचे आहे आणि ही पूजा तुम्ही दिवसभरामध्ये केव्हाही करू शकता. वसंत पंचमी आणि ललित पंचमी तर हे 2 दिवस खूप महत्त्वाचे आहे आणि त्यामुळे या दिवशी आवर्जून तुम्ही माता सरस्वतीची पूजाही करा. सरस्वती माता ही विद्येची देवता आहे आणि ज्या विद्यार्थ्यांवर सरस्वती मातेची कृपा असते त्या मुलांना आयुष्यामध्ये कधीच कशाचीच कमी पडत नाही. त्यांची अभ्यासामध्ये प्रगती होते आणि सरस्वती माता ही बुद्धीची देवता आहे आणि ज्या ठिकाणी सरस्वती माता असते तर त्या ठिकाणी माता लक्ष्मी ही येतेच. आणि जो मुलगा हुशार असतो, जो मुलगा बुद्धिमान असतो तर त्याच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर अभ्यास करून तो नक्कीच चांगलं यश संपादन करू शकतो आणि त्याच्यावर माता लक्ष्मीची देखील कृपा असते. आणि म्हणूनच माता सरस्वतीची कृपा आपल्यावर असणं खूप गरजेचं असतं. दर महिन्याला पंचमी येते, परंतु या वसंत पंचमीपासून माता सरस्वतीची पूजन करायचं आणि प्रत्येक महिन्याला जी पंचमी येते तर त्या पंचमीच्या दिवशी आपल्या मुलांच्या जिभेवर दर्भाची काडी मधामध्ये बुडवून मुलांच्या जिभेवर ऐ हे अक्षर आपल्याला लिहायचं आहे. तर हे अक्षर माता सरस्वतीचं बीज मंत्र आहे. आणि दर्भाची काडी नसेल तर तुम्ही सोन्याचा एखादा दागिना घेतला किंवा चांदीचा दागिना घेतला तर त्याने देखील तुम्ही मधामध्ये ते बुडवून त्याने देखील तुम्ही हे अक्षर काढू शकता. आणि हा उपाय कोणीही करू शकतं. माता सरस्वतीची कृपा आपल्यावर राहावी यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे. मुलं बाहेर असतील तर त्यांना तिकडेही करायला तुम्ही सांगू शकता. त्यांना लिहिता वाचता येत असेल तर त्यांना स्वतःला देखील तुम्ही करायला सांगू शकता. आणि जे लहान आहे तर त्यांना शेजारी बसून काही मंत्रस्तोत्र पठण करायचे आहे आणि त्यांना ऐकायला लावायचे आहे. आणि माता सरस्वतीला प्रार्थना करायची आहे, गणपती बाप्पांनाही प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलावर तुमची कृपा कायम असू द्या, अशी प्रार्थना करायची आहे. मुलांच्या बुद्धिमत्तेचा विकास व्हावा यासाठी आपल्याला सेवा करायची आहे. तर मुलांना लिहिता वाचता येत असेल तर त्यांच्याकडून आपल्याला सेवा करून घ्यायची आहे. नसेल येत तर त्यांना बाजूला बसून आपण पठण करायचं आहे आणि त्यांना ऐकायला सांगायचं आहे. तर आपल्याला सेवा काय करायची आहे तर बघा, आपल्याला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 1 माळ जप करायचा आहे. त्यानंतर ऐक्य मंत्राचा 1 माळ किंवा 21 वेळा पठण करायचं आहे. सरस्वती मंत्राचा 1 माळ किंवा 21 वेळा पठण करायचं आहे. सूर्यमंत्राचा 21 वेळा किंवा 1 माळ पठण करायचं आहे. गणपती अथर्व शीर्षाचे व गणपती स्तोत्राचे 11 वेळा किंवा 1 माळ पठण करायचं आहे. त्यानंतर गायत्री मंत्राचा 1 माळ किंवा 21 वेळा पठण करायचं आहे.
त्यानंतर सरस्वती स्तोत्र, तर याचे देखील 11 वेळा किंवा 1 माळ पठण करायचं आहे. प्रज्ञाविवर्धन स्तोत्र याचे देखील आपल्याला 11 वेळा किंवा 1 माळ पठण करायचं आहे. तर या सर्व सेवा आपल्याला करायच्या आहे. तर शक्यतोवर तुम्ही सर्व मंत्र 1 माळच पठण करण्याचा प्रयत्न करा. तर हे सर्व मंत्र नित्यसेवेमध्ये किंवा गुगलला देखील तुम्हाला मिळून जातील. तर आवर्जून तुम्ही वसंत पंचमीच्या दिवशी आपल्या मुलांसाठी, आपल्या मुलांची प्रगती होण्यासाठी हा अत्यंत प्रभावी उपाय करून बघा. अतिशय साधा आणि सोपा उपाय आहे, तर आवर्जून सर्वांनी करा.